श्री नवनाथ कथासार अध्याय 9 गोरक्षनाथाची जन्मकथा। हा अध्याय ऐकला अथवा वाचला तर इच्छा असलेल्या विद्या साध्य होतील। ब्रह्मज्ञान, रसायन, कविता वगैरे सर्व विद्या अवगत होतील। अध्यायाला सुरुवात होते। अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, प्रयाग, गया इत्यादी तीर्थे करीत करीत बंगालमध्ये गेला। तेथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असताना त्याला एका ब्राह्मणाचे घर दिसले। ते पाहताच त्याला भस्माचे स्मरण झाले। तो मनात विचार करू लागला की मागे मी पुत्रासाठीच भस्म मंत्रून दिले होते, तेच हे घर। त्या बाईचे नाव सरस्वती होते। तिला मी 12 वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते। तिचा मुलगा कसा आहे तो पाहावा, असा विचार मनात येऊन तो त्या घराजवळ गेला। अंगणात उभे राहून त्याने तिच्या नावाने हाक मारली। हाक ऐकून ती बाहेर आली व योगी पाहून भिक्षा आणून घालू लागली। तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला तिचे नाव व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले। ती म्हणाली, माझे नाव सरस्वती आहे, नवऱ्याचे नाव दयाळपती, आम्ही गोड जातीचे ब्राह्मण आहोत। तिने सांगितलेली माहिती ऐकून त्याला ओळख पटली। मग मुलगा कोठे आहे म्हणून त्याने तिला विचारले। तेव्हा ती म्हणाली, मला अजूनपर्यंत मुलगा झाला नाही। ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती। ते भस्म नसून पुत्र प्राप्तीची संजीवनी होती। तो तेजपुंज न्यूनरहित मुलगा असलाच पाहिजे। मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून ती घाबरली व आपण ती विभूती उकिरड्यावर टाकली म्हणून ती बेदरून गेली। आता हा कानफाट्या मला शाप देईल, आता मी काय करू? याने तर मला ओळखलेच आहे, असे विचार मनात येऊन ती भांबावून गेली। एकंदर विचार करून तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले व त्याला सकल वृत्तांत सांगितला। योगीराज, माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला। माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा। हे ऐकून मच्छिंद्रनाथ फार खिन्न झाला। स्त्रिया आपण बुडतात आणि 42 कुळाला बुडवतात, अशा प्रकारचे अनेक विचार त्याच्या मनात आले। या बाईच्या नादी लागल्यामुळे आजचा प्रसंग आला। त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले। पुत्रप्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने मंत्रून दिलेले भस्म वाया गेले याची त्याला रुकरुक लागली। ते भस्म फुकट न जाता देह झालाच पाहिजे असे वाटून ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा, म्हणजे त्याची काय अवस्था झाली आहे हे ते कळेल। हा विचार मनात आणून तो म्हणाला, माते व्हायचे ते दैवयोगाने घडून गेले। तुझ्यावर जरी आता मी रागवलो तरी माझ्या पदरात काय पडणार आहे? आता जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले। मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीती नाहीशी झाली। मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उकिरडा त्यास दाखवून तेथेच भस्म टाकले असे ती म्हणाली। तिथे त्याने हाक मारली, हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसुता, तू जर राखेत असलास तर लवकर बाहेर ये। तुझा जन्म येथे झाला व आज 12 वर्ष तू ह्यात राहिलास म्हणून तुझे मी नाव गोरक्ष असे ठेवले आहे। तेव्हा हे गोरक्षा, तू आता वेळ न घालवता बाहेर ये। त्यांचे हे शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले, गुरुराया, मी गोरक्ष आत आहे। राखेचा मोठा ढीग असल्यामुळे मला बाहेर येता येत नाही, म्हणून ही राख एका बाजूला करून आपण मला बाहेर काढावे। नंतर मच्छिंद्रनाथाने राखेचा ढीग बाजूला सारून बालतनू गोरक्षास बाहेर काढले। तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच बाल सूर्यासारखा प्रकाश पडला। त्याचे रूप मदनासारखे होते। त्याला पाहून सरस्वतीस फार पश्चाताप झाला। ती रडू लागली। असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली। तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणाला, आता खेद करू नको, तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता, मग तुला तो कसा प्राप्त होणार? आता तू येथून जा, नाहीतर माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे, तो ब्रह्मादिकांनाही सहन होण्यास कठीण आहे। तेव्हा आता उगाच खेद न करता निघून जा, नाहीतर शाप मात्र मिळेल। मच्छिंद्रनाथाचे हे बोलणे ऐकून ती भयभीत झाली व न बोलता घरी गेली। मग गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला। त्याला मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन ओंकाराचा उपदेश केला व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला। त्याला नाथ दीक्षा दिली व तो त्याला घेऊन तीर्थयात्रेस निघाला। मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथासह तीर्थयात्रा करीत असता जगन्नाथाच्या वाटेवर कनकगिरी नावाचे एक गाव लागले। तेथे येताच तो भूकतहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठवले। तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला। त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते म्हणून तेथे चांगली चांगली पक्वाने केलेली होती। तेथे जाऊन गोरक्षनाथाने अलक असे म्हटले। ते ऐकून घरातील स्त्री बाहेर आली। त्याच्या गंभीर भव्य तेजस्वी मुद्रेकडे पाहताच हा कोणीतरी पूर्वजन्मीचा
भ्रष्ट योगी असावा असा विचार तिच्या मनात आला. तिने त्या प्रसंगी त्याला स्वतः सर्व पदार्थ वाढलेले पान दिले. अनेक पक्वाने पाहून गोरक्षनाथास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. पोटापुरते अन्न मिळाल्यावर घरोघर हिंडून काय करायचे असे म्हणून तो परत फिरला व ती भिक्षा त्याने गुरुपुढे ठेवली. सुंदर पक्वानाने भरलेले ताट पाहून गुरुला आनंद वाटला. मग तो जेवायला बसला. ते अन्न गोड लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ मोठ्या आवडीने जेवला. त्यामुळे त्याचे पोट भरले, पण त्याची वड्यावर इच्छा राहिली. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले. गोरक्षाने काय इच्छा आहे ती सांगा अशी विनंती केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहे. तो जर आणखी एक असता तर इच्छा तृप्त झाली असती. गुरुने आपली इच्छा सांगताच मी आत्ता जाऊन वडे घेऊन येतो असे म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरुसाठी त्या बाईजवळ वडे मागू लागला. तेव्हा ती म्हणाली, गुरुचे नाव कशाला घेतोस? तुलाच पाहिजेत असे का म्हणत नाहीस? हे ऐकून गोरक्षाने तिला सांगितले, खरोखर मला नकोत. गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे पाहिजे आहेत. तेव्हा ती म्हणाली, अरे मी तुला भक्तिभावाने पुष्कळ पदार्थ घालून पान वाढून दिले होते, पण तू परत आलास. असे उत्तम अन्न फुकट मिळत नाही. तिचे ते बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, वड्यासाठी काय लागते ते मी तुला देतो, पण गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे दे. त्याची ही गुरुभक्ती पाहून त्याची परीक्षा पाहण्यासाठी तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने लगेच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागला. तेव्हा गोरक्षनाथाच्या डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते पाहून ती लज्जित झाली. तिची छाती दडपून गेली. तिला आपल्या बोलण्याचा विपर्यास झाला असे वाटले. ती 5-7 वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज मी सहज बोलले. माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्यांसाठी तुम्ही साधू लोक अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता याची मला कल्पना नव्हती. बाईचे हे बोलणे ऐकून गोरक्ष म्हणाला, तू वाईट वाटून घेऊ नकोस. वड्याच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, माझ्यावर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व मला क्षमा करा. मग गोरक्षनाथ तिची समजूत घालून बुबुळ व वडे घेऊन निघाला व गुरुकडे आला. डोळ्याची जखम दिसू नये म्हणून त्याने डोळ्यावर फडके बांधले होते. फडके बांधण्याचे कारण गुरुने विचारले, परंतु ते ऐकून त्यांना दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत व त्यांची इच्छा तशीच राहून जाईल या विचाराने त्याने कापड सहज बांधले म्हणून सांगितले. पण गुरुने डोळा पाहण्याचा हट्ट घेतला. तेव्हा गोरक्षनाथाने झालेला सर्व वृत्तांत सांगितला व अपराधाची क्षमा करण्याची विनंती केली. मग मच्छिंद्रनाथाने बुबुळ मागून घेऊन सूर्यमंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसून डोळा पूर्ववत केला. त्याला मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरवला. नंतर दोघांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्याला साबरी विद्या शिकवली आणि दत्तात्रयाने त्याला अस्त्रविद्येत निपुण केले. श्री नवनाथ कथासार अध्याय 9 समाप्त होत आहे.